Welcome to our channel. I am Komal Madam. Yes, you know, we are now studying chapter 2, that is periodic classification of elements. And today we will discuss about merits of the Mendeleev's periodic table. In last video, we learned about the Mendeleev's periodic table and Mendeleev's periodic table's law. Properties of elements are periodic function of their atomic masses. विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मेंडेलीवच्या आवर्त सारणीची रचना व आवर्त सारणीचा नियम अभ्यासला. नियम होता मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्त्रणांचे आवर्तीफल असतात. तर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर क्लिक करून तुम्ही हा बघू शकता व हा बघून झाल्यानंतर परत तुम्ही या व्हिडिओकडे वळू शकता. Now we will discuss about the merits of Mendeleev's periodic table. यामध्ये आपण मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे मेरिट्स म्हणजे गुण अभ्यासणार आहोत. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses, to all the known elements, Mendeleev arranged the elements with a thought that the information available till then was not final but it could change. As a result of this, Mendeleev's periodic table demonstrates the following merits. याचा अर्थ असा होतो की while applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses, मूलद्रव्याचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना पहा. त्यावेळेला जेवढे पण मूलद्रव्यांचा शोध लागला होता किंवा जेवढे पण मूलद्रव्य अस्तित्वात होते त्या सर्वांसाठी एक नियम लागू होता. तो म्हणजे कोणता? तर पहा, द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर अ periodic फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात. हा नियम सर्व मूलद्रव्यांना लागू होता आणि तो लागू करताना बघा, Mendeleev arranged the elements with thought that the information available till then was not final but it could change. आणि हा नियम लागू करताना मेंडेलीवने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो. त्याने सांगितलं की जेवढी पण माहिती आतापर्यंत उपलब्ध झालेली आहे तर ही शेवटची नाही, वॉज नॉट फायनल, ही शेवटची नाही, तर बट इट कुड चेंज, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो हे त्याने सांगितले होते. As a result of this, Mendeleev's periodic table demonstrates the following merits. आणि अशा विचारातून मान्य केली त्याने, अशा विचारातून की ही माहिती अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो, अशा प्रकारे त्याने त्याच्या आवर्त सारणीची मांडणी केली. याचा परिणाम म्हणून मेंडेलीवच्या आवर्त सारणीत पुढील गुण दिसून येतात. तर आपण जे मेंडेलीवची आवर्त सारणी पाहिली आहे, पिरियोडिक टेबल जो पाहिला आहे मेंडेलीवचा, त्यामध्ये आपल्याला खालील प्रकारचे गुण दिसून येतात. बघा, त्याने सांगितलं आहे की त्यांनी जी माहिती दिली आहे वॉज नॉट फायनल बट इट कुड चेंज, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि म्हणूनच त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. तर आपण वळू पहिल्या मेरिट्सकडे. फर्स्ट मेरिट्स पहा, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीमध्ये योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. पहा काय सांगितलं आहे, atomic masses of some elements were revised so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. म्हणजे गुणधर्माप्रमाणे त्यांच्या प्रॉपर्टीज प्रमाणे आवर्त सारणीमध्ये त्या मूलद्रव्यांना योग्य स्थान देता यावे आणि ते स्थान सुद्धा कसे, तर त्यांच्या अणुवस्तुमान पुन्हा तपासून व दुरुस्त करून ते योग्य स्थान त्यांना देता यावे म्हणून त्यांना परत त्याची दुरुस्ती करण्यात आली. आता फॉर एक्झाम्पल पहा, द
प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम. आता सुरुवातीला बेरिलियमचा जो ॲटॉमिक मास आहे म्हणजे अणुवस्तुमान आहे ते ठरवले गेले आणि ते होते 14.9. सुरुवातीला बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.9 होता आणि पहा वॉज चेंज टू करेक्ट व्हॅल्यू 9.4 आणि नंतर हे अणुवस्तुमान बदलून 9.4 असे दुरुस्त केले. फर्स्ट बेरिलियमचा ॲटॉमिक मास 14.9 आणि चेंज केल्यानंतर दुरुस्त केल्यानंतर ते झालं 9.4 व परत पातीने सांगितलं आहे अँड बेरिलियम वॉज प्लेस बिफोर बोरॉन आणि बेरिलियमला बोरॉनच्या आधी जागा देण्यात आली. यू कॅन सी द पिरियोडिक टेबल ऑफ मेंडेलिव्ह. यामध्ये तुम्हाला दिसते बघा बेरिलियम बोरॉनच्या आधी बेरिलियमचं स्थान आहे बघा. बोरॉनच्या आधी बेरिलियमला स्थान देण्यात आलं आहे. ओके, म्हणजेच पहिला जो गुण आहे या आवर्तसारणीचा हा असाच की मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानामध्ये किंवा अणुवस्तुमान पुन्हा तपासून त्यामध्ये दुरुस्ती करून त्याला या सारणीमध्ये स्थान देता आलेला आहे. अशा प्रकारची रचना या मेंडेलिव्हने या आवर्तसारणीत केली आहे. आता सेकंड मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. आता आपण दुसरा गुण बघू. बघा, मेंडेलिव्ह केप्ट vacant place in the periodic table for elements not discovered till then. मेंडेलिव्हने त्याच्या आवर्तसारणीमध्ये काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी वॅकंट म्हणजे रिक्त ठेवला होता, रिकामा ठेवला होता. शोध न लागलेल्या एलिमेंटसाठी त्याने त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये काही प्लेसेस ज्या आहेत जागा ह्या वॅकंट म्हणजे रिकाम्या ठेवल्या होत्या. ओके, 3 of these unknown elements were given the names Ica boron, Ica aluminum and Ica silicon from the known neighbors and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. बघा, आता आपण इथे बघून आलो की मेंडेलिव्ह kept vacant places in the periodic table for elements not discovered till then. म्हणजे मेंडेलिव्हने आवर्तसारणीमध्ये काही जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. कोणासाठी? तर त्या काळामध्ये शोध न लागलेल्या काही एलिमेंटसाठी, मूलद्रव्यांसाठी. आणि त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना म्हणजे ज्यांचा शोध लागला नाही, अननोन मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात म्हणजे काय तर नेबरस, नॉन नेबरस म्हणजे काय अशा जवळपासच्या ज्या मूलद्रव्य शोध लागला होता किंवा माहित असलेले जे मूलद्रव्य आहेत त्यांच्यावरून पहा इका बोरॉन, इका एल्युमिनियम अँड इका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्यांची अणुवस्तुमाने पहा त्यांना शोध लागला पण नव्हता, या एलिमेंटचा त्यावेळेला शोध लागला नव्हता, तरी सुद्धा जवळच्याच मूलद्रव्यावरून त्यांनी जवळपासच्या मूलद्रव्यांवरून काय केलं आहे तर 3 एलिमेंट्सला त्यांनी नाव पण दिले. इका बोरॉन, इका एल्युमिनियम अँड इका सिलिकॉन अँड देअर ॲटॉमिक मासेस वेर इंडिकेटेड आणि त्यांचे अणुवस्तुमान सुद्धा त्यावेळेस त्यांनी काय केले होते, इंडिकेट केले, दाखवले. तर ते आहेत 44, 68 अँड 72 असे त्याने त्यांचे अणुवस्तुमान सुद्धा इंडिकेट केले. तुम्ही मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीमध्ये बघू शकता. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसून आला आहे, यू कॅन सी 44, 68 and 72 means 44 Ica boron, 68 Ica aluminum and 72 Ica silicon. These are the 3 unknown elements. हे अज्ञात असे एलिमेंट्स होते की ज्यांचा त्यावेळेला शोध लागला नव्हता. Then not only these but their properties were also predicted. पहा, फक्त त्यांचे ॲटॉमिक नंबर आणि त्यांची नावं एवढेच मेंडेलिव्हने सांगितले नव्हते, तर
देअर प्रॉपर्टीज, त्यांच्या गुणधर्माचे सुद्धा प्रेडिक्टेडचा अर्थ भविष्य भाकीत त्याने त्यावेळेला सांगितले. बघा, लेटर ऑन दिस elements were discovered and named as the scandium Sc, gallium Ga and germanium Ge respectively. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्यांना अनुक्रमे स्कॅन्डियम, गॅलियम व जर्मेनियम अशी नावे देण्यात आली. बघा, त्यावेळेला अननोन एलिमेंट्स बद्दल जे पण प्रेडिक्शन मेंडेलिव्हने केलं होतं त्याच एलिमेंटचा पुढे चालून शोध लागला आणि त्यांना स्कॅन्डियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावे देण्यात आली. प्रॉपर्टीज ऑफ these elements match well with those predicted by the Mendeleev. पहा, या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकिताशी जुळणारे आढळले. म्हणजे मेंडेलिव्हने त्यांच्याबद्दल जे भविष्य सांगितलं होतं की त्यांचा ॲटॉमिक मास 44, 68, 72 असेल, त्यांच्या प्रॉपर्टीज सुद्धा जास्ती, तर तशाच प्रकारे या 3 मूलद्रव्यांचा जेव्हा शोध लागला त्यांच्या प्रॉपर्टीज, त्यांचे ॲटॉमिक मासेस अगदी या मेंडेलिव्हच्या प्रेडिक्शनशी अगदी जुळणारे होते आणि अगदी तंतोतंत ते जोडले. आता बघा, सी टेबल 2.4. ड्यू टू धिस सक्सेस all were convinced about the importance of Mendel's periodic table, and this method of the classification of the elements was accepted immediately. खालचा तक्ता बघा 2.4. In this table we can see the discovered elements and मेंडेलिव्हज प्रेडिक्टेड एलिमेंट्स. मेंडेलिव्हने भाकीत केलेले मूलद्रव्ये आणि शोध लागलेल्या मूलद्रव्यांचं तुम्हाला या तक्त्यामध्ये माहिती दिली आहे, दिसून आली आहे. बघा, प्रॉपर्टीज, ॲटॉमिक मास, डेन्सिटी, मेल्टिंग पॉइंट, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड, नेचर ऑफ द ऑक्साइड्स. म्हणजेच इका ॲल्युमिनियम जे आहे की मेंडेलिव्हज प्रेडिक्शन्स, मेंडेलिव्हने भाकीत केलेला इका ॲल्युमिनियमचा तुम्हाला या ठिकाणी पूर्ण ॲटॉमिक मास आहे, डेन्सिटी आहे, मेल्टिंग पॉइंट आहे, फॉर्म्युला ऑफ क्लोराईड आहे, फॉर्म्युला ऑफ ऑक्साईड आणि नेचर ऑफ द ऑक्साइड हे तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आणि त्यानंतर पहा, गॅलियम, याच इका ॲल्युमिनियमला जेव्हा मेंडेलिव्हने सांगितलं की हा इका ॲल्युमिनियम नावाचा डिस्कवर होणार आहे, त्यानंतर डिस्कवर झाल्यानंतर त्याला नाव पडलं आहे गॅलियम. आता गॅलियमच्या प्रॉपर्टीज आणि इका ॲल्युमिनियमच्या प्रॉपर्टीज पहा अगदी तंतोतंत जुळणारे आहेत. बघा, तर इका ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक मास अणुवस्तुमान आहे 68 आणि त्यानंतर डिस्कवर झालेल्या गॅलियमचा आहे 69.7, नियर अबाउट कसं आहे, सेम आहे. त्यानंतर डेन्सिटी पहा, इका ॲल्युमिनियमचे आहे 5.9 आणि गॅलियमचे आहे 5.94. त्याचा मेल्टिंग पॉइंट आहे इका ॲल्युमिनियमचा लो आणि इथे सुद्धा गॅलियमचा तुम्हाला दिसतोय 30.2 म्हणजे लो. क्लोराईडचे जे आहे फॉर्म्युला सूत्र ते आहे आता इका ईचा अर्थ आहे इका ॲल्युमिनियम. तर पहा ECl3 हे आहे याचा क्लोराईडचा फॉर्म्युला आणि या ठिकाणी पहा JCl3 हा आहे गॅलियमचा क्लोराईडचा फॉर्म्युला. त्यानंतर तुम्हाला ऑक्साईडचं इथे फॉर्म्युला दिसत आहे, ऑक्साईडचं सूत्र आहे E2O3 आणि इथे गॅलियमचं ते Ga2O3. त्याच प्रकारे आता नेचर ऑफ द ऑक्साईड, ऑक्साईडचं स्वरूप पहा, तर इका ॲल्युमिनियम एम्फोटेरिक ऑक्साईड आहे आणि गॅलियम सुद्धा एम्फोटेरिक ऑक्साईड. एम्फोटेरिकचा अर्थ असा की दोघांशीही म्हणजे ऍसिड आणि बेस दोघांसोबतही रिएक्शन करणारा ऑक्साईड म्हणजे काय, एम्फोटेरिक ऑक्साईड. तर अशा प्रकारे these are the second merits of the Mendel's periodic table. Then we turn third merit of the Mendel's periodic table. आता आपण तिसऱ्या गुणधर्माकडे वळू.
There was no place reserved for noble gases in Mendeleev's original periodic table. मेंडेलिव्हची जी ओरिजिनल आवर्त सारणी आहे, मूळ आवर्त सारणी आहे, तर यामध्ये राजवायूंसाठी पहा नोबल गॅसेस याचा अर्थ आहे राजवायू. तर या राजवायूंसाठी जागा राखून ठेवली नव्हती. देर वॉज नो प्लेस रिझर्व देर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर द नोबल गॅसेस इन मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. नोबल गॅसेससाठी राजवायूंसाठी कोणत्याही प्रकारची जागा मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये राखून ठेवण्यात आलेली नव्हती. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered towards the end of the 19th century, Mendeleev created the zero group without the disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. बघा, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये या नोबल गॅसेससाठी राजवायूंसाठी कोणत्याही प्रकारची जागा राखून ठेवली नव्हती. बट 19व्या शतकाच्या शेवटी पहा, एंड ऑफ द 19th सेंचुरी, पहा 19व्या शतकाच्या शेवटी जेव्हा या नोबल गॅसेसचा शोध लागला, ते नोबल गॅसेसची नावं दिले तुम्हाला हेलियम, निऑन आणि अर्गॉन. तर या वायूंचा शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने काय केलं, तर आवर्त सारणीला धक्का न लागू देता शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू बरोबर बसवले. विथआउट डिस्टर्बिंग द ओरिजिनल पिरियोडिक टेबल. त्याच्यामुळे आवर्त सारणीला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू देता त्यांनी काय केलं आहे, तर नोबल गॅसेसला बरोबर झिरो ग्रुप तयार करून त्यामध्ये बरोबर या नोबल गॅसेसची काय केली, त्यांनी मांडणी केली, रचना केली, त्याची अरेंजमेंट केली. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी काय केलं आहे, तर वी लर्न अबाउट द मेड्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. या ठिकाणी आपण मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण पाहिले आहेत. 3 याच्यामध्ये दिले आहेत तुम्हाला. आणि अशा प्रकारे मेंडेलिव्हच्या आवर्त जी सारणी आहे ती खूप चांगल्या प्रकारे तिची रचना झाली. Thank you students. I hope you understand the video thoroughly, and if you have any doubts, please write in comment section. I will clear your doubts, or else I will make a special video on it if necessary. In next video, we will discuss in detail about the merits of Mendeleev's periodic table. So stay home, stay safe, keep learning. Goodbye.